मनोज जरांगे पाटील हे या वर्षात 6व्यांदा आंदोलनाला आणि आमरण उपोषणाला बसलेले. ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलाय आणि त्याची दखल किंबहुना त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेला नाहीये. मी डॉक्टर्स कडनं आता सगळे रिपोर्ट्स घेतले. परवा रायगडवर मी गेलो होतो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, कारण शेवटी त्यांचा जीव हा तुमच्यासाठी आहे, आता जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराण्याची एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तब्येत पाहायला आलोय. अत्यंत मला दुःखी वाटतंय, वेदना आहेत की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सलाईन सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवांत मुंबईला एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत ही सगळे जे काही माहोल तयार झालाय किंवा जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्यायला लागलेली आहे. हे चालणार नाही. आज तुमची कॅबिनेट आहे ना, नाही टाळा वाजवायचं नाही, काही वाजवायचं नाही, टाळा अजिबात नाही वाजवायची. काय टाळा वाजवायचा विषय? आज कॅबिनेट आहे ना, घ्या ना निर्णय, मग हो किंवा नाही म्हणून टाका. ही काय पद्धत आहे? एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडं, मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे, काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार. मग मला जे काय मनोजना बोलायचंय, मनोज जरांगे पाटलांनी मी सांगितलंय मला काय बोलायचंय त्यांच्याशी. माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले आहे. पण एक वर्षभरात मी दोघांना जबाबदार धरतो. पहिल्या सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा. तुम्ही काय एकत्र येऊन ठरवायला सांगा, आम्ही अशा पद्धतीने आरक्षण देऊ शकतो का नाही देऊ शकत. तिकडे पलीकडे बसायचं आणि नुसतं म्हणून दादा म्हणत बसायचं. हे काय बरोबर नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे. तर कोणासाठी? स्वतःसाठी? मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं किती प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा. प्रामाणिक लढा. आज सुद्धा याचं कारण मला माहित नाही. मी 6व्यांदा 7व्यांदा त्यांना भेटायला आलोय. पूर्वी सुद्धा आलो होतो, आजही आलो आणि उद्या सुद्धा येणार. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आपण जर शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पूर्वी
सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर असणार आहे. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो, पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एक फोकस घेऊनच आलोय, तो म्हणजे त्यांची तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो. आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या, मेडिकल रिपोर्ट्स घ्या, काय किडन्याची फंक्शनिंग आहे देव जाणे, काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे, ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे. आणि ह्याचा तुम्हाला जराही गांभीर्य नसेल मग उपयोग काय तुमचा सत्तेत राहून. आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे, पूर्वी वर्षभरात मी टमाटम पटापट इथं आलाय, आता कुठे आहे तुम्ही सगळेजण? काय तुमची राजकारणाची वेळ आली, विधानसभा आली म्हणून आता मनोज जरांगे पाटील नकोय, हा मराठा समाज नकोय, हा बहुजन समाज नकोय? हे नाही चालणार, हे अजिबात चालणार नाही. म्हणून आता मी जास्त काय आश्वासन दिली होती पूर्ण नाही केली ना, आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो, गुलाल लावून घेतला होता, त्याच्यावर आता काही भाष्यच नाही. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी परवा 5 ते 6 मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवलेत, त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे. सरकारने तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत. म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणताय विरोधी पक्ष लोक बोलत नाहीत, आम्ही दुसरं बोलायचं का? हो, तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेला आहे. पण त्याच पाठोपाठ त्याच बरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे. नुसतं आरक्षण द्या, हो दादांचं बरोबर, आरक्षण द्या आरक्षण द्या, अरे नाही बाबा, बोला ना तुम्ही. मनोज जरांगे पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या, स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणं आहे, होऊन दे समोरासमोर, होऊन दे ना समोरासमोर, कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून देत. 10% तुम्ही आरक्षण दिलंय म्हणता, ते कसं टिकणार आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्ही भाष्य करा. मग नुसतं टिकून 2दा उडले, बोलून दाखवून घ्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी. म्हणून त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, 18 पकडतात 12 बलत त्यांना शिवाजी महाराजांनी न्याय दिला. राजर्षी छत्रपती महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला, त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता. आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं नाव घेत आहेत तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे. नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय न्यायचा हे नाही चालणार. मग आम्ही बघून घेतो काय करायचं, नाही चालणार. याच्या पुढे भरपूर त्रास आम्ही सहन केलेला आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. जे काय तब्येतीचं बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी वैयक्तिक बोललो, मी जाहीरपणाने बोलत नाही. तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, समाजासाठी महत्वाचा आहे. पण एकच सांगतो, मी थांबतो, मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर मी पूर्वी सुद्धा होतो, आताही आहे आणि पुढे सुद्धा असणार. आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे ना, उपमुख्यमंत्री आहे ना, तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स घ्या, काय त्याची परिस्थिती बघा. आता इथं स्वतः या, हेलिकॉप्टर येतात तुमच्याकडे, प्लेन येतात भरपूर, या इकडे बघा काय परिस्थिती आहे. रिपोर्ट्स घ्या, तुमच्या सिस्टम कडनं रिपोर्ट घ्या.
तुम्हाला आमच्या डॉक्टरकडे विश्वास नाही ना, सोडून द्या. तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी, गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम मधून रिपोर्ट घ्या. तर उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा, तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे. नुसतं मायानं माझ्या बघून चालणार नाहीये. आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो, जो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो, ज्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते, ज्याच्यासाठी जो मनोज जरांगे पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले, त्याला सहकार्य करण्याची, त्याच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी या संभाजी छत्रपतींची. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, मी इथनं निघणार आहे, पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे, विश्वास द्यायला पाहिजे. घोषणा देऊन होणार नाही आहे, पण त्यांना तुमच्या हावभावात मनोज जरांगे पाटलांना वाटायला पाहिजे माझ्या बरोबर माझा समाज आहे, ज्याच्यासाठी मी लढा देतोय. आणि मी अपेक्षा करतो ते धीर देण्यासाठीच तुम्ही लांब सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं आहे. आणि असाच धीर, असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं गरजेचं. मी आज त्यांना म्हणणार नाहीये, मागच्या वेळी त्यांना म्हटलं होतं मी तर पाणी घ्या, आणि ते माझ्या आग्रहास्तव मागच्या वेळी त्यांनी पाण्याचा स्लिप घेतला होता. पण माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी करणे, मग त्या तब्येतीची एक वेळ अशी येईल, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पण असं काही करू नये, त्यांनी करू नये जेणेकरून त्याच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल. आणि म्हणून सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी म्हणा, किंबहुना समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी आज त्यांना म्हणणार नाही की पाणी घ्या. अनेक लोकांनी मला इथे येताना सांगितलं की राजे तुम्ही सांगा, तुमचा शब्द पाळतील. हे सरकार बसलेलेच आहे गुंडाळून टाकायला हे आंदोलन. अनेक लोकांची इच्छा नव्हती की हे आंदोलन व्हावं, पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे. पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या सवंगडी, त्यांच्या सर्व सहकार्यांनी सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. मलाही रिपोर्ट देत जावा, काय ऐकलं नाही तर मला सांगा शेवटच्या पैकी एकदमच ती बेताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये. म्हणजे मी इकडं म्हणतो पाणी पिऊ नका, सलाईन लावू नका, पण एक वेळ अशी येईल की तिथं घ्यावं लागतंच. त्यावेळी निश्चित संभाजी छत्रपतींना बोलवा, कुठंही असेल मी तिथं त्या मिनिटाला मी इथं परत आंतरवाली सराटीला परत येईल, एवढं मी तुम्हाला सांगतो. एक आंदोलन उभं राहिलेलं आहे, मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसीचं आंदोलन होत असतं. आता सुद्धा त्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी कसं म्हणतो? नाही, बघा स्पष्ट मला सांगायचंय की शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी सगळ्या घटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं, त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही, सगळ्यांना, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. आज मला सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना लिहून दिलेली आहे आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये. न्यायालय ठरवल की हे आंदोलन बरोबर आहे का, यांच्या मागण्या बरोबर किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या ते चुकीच्या, ते बरोबर न्यायालय ठरवल. पण आंदोलन करणं तो हक्क असते, सगळ्या समाजाचा हक्क असतो. आज मराठ्यांचं जर मनोज जरांगे पाटील आणि धनगर समाजाचे करू शकतात, ओबीसी करू शकतात, पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला, म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय. पण हे सगळं करत असताना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलन करू नये, हे आंदोलन होऊ शकत. तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा हक्क ना, तुम्ही लढा द्या ना तुम्ही. पण अशा पद्धतीने ह्यांनी इथं आंदोलन सुरू केलेलं आहे इथं, म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं, हे काय महाराष्ट्राला ह्या गोष्टी शोभत नाहीत. हा सुसंस्कृतपणा नाहीये. तुम्ही आंदोलन करायला पाहिजे, तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही. दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीयेत. हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाहीये की दुसऱ्या समाजावर अन्याय करायला पाहिजे. नाही, हे जे मला म्हणून आज येण्याचं सुद्धा मला एक कारण आहे, की मी ज्या 2 दिवस या गोष्टीची ऐकायला लागले, मारहाण व्हायला लागलेली आहे, रस्ते अडवा लागले, हे काय बरोबर नाही ना. म्हणजे जसं मी म्हटलं, घटनात्मक दृष्टिकोनातून सगळ्यांना आंदोलन करायचा अधिकार आहे, सगळ्यांना, सगळ्या समाजाच्या लोकांना अधिकार आहे. पण कोणतरी करत असेल
म्हणून त्याला अडवाळ घ्यायचं, हे काय, ही आपली परंपरा नाही. तुम्ही करा आंदोलन, वेगळीकडे करा, हक्काने मला तुम्हाला जे पाहिजे ते. पण ह्या माणसाने मनोज जरांगे पाटलांनीच किंवा आणि दुसऱ्या ठिकाणी आणि बोला त्यांनी आंदोलन करायचंच नाही, हे बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या मागण्यात ना आमच्या ह्या मागण्यात करा आंदोलन, करणं काही चुकी नाही. तसं आपल्याला संविधानात तो अधिकार दिलेला आहे. विरोधी पक्षाला पण तुम्ही आता बोललात की त्यांची जबाबदारी आहे, पण शरद पवारांनी आज पाठिंबा देऊन टाकलेल्या जरांगे यांच्या आंदोलनाला, मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, परंतु इतर समाजाला न दुखवता आंदोलन हे नाही. म्हणूनच माझं हेच म्हणे, अनेक मार्ग आहेत, यातनं मार्ग निघू शकतात. म्हणून ते एकदा विधानसभेच्या पटलावर होऊन जाऊ दे, एकदा कशा पद्धतीने हे आरक्षण देता येते आणि कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यांची मागणी एकदम रास्त आहे. नुसतं पाठिंबा देणं इथं या आणि सांग कसं देणार आहे. 1 वर्षापासून आंदोलन सुरू आहे राजा, आता विधानसभा आहे. प्रत्येक पक्ष मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा किती फायदा होईल, किती नुकसान होईल याची गणित, याचे सर्वे सुरू केलेले आहेत, पण उपोषणाकडे बघायला बरोबर आहे. पण मी एकमेव आहे, मी एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं, आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा. नाही टाळणे बरोबर, निवडून कसं आणायचं बघा म्हटलं. आणि मी ह्या शब्दात सांगितलं, तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण ह्यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे. हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल, तुम्ही याच पाहिजे सत्तेत, तुम्ही उभा करा, तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या, काय चुकीचं नाही, त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. नाही हे म्हणजे ही तब्येत एवढी खालवली आहे की मला बघवत नाही ते. आणि आज सुद्धा मी कुठल्या राजकारणासाठी आलो नाहीये, मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने तब्येत खालवली आहे. एक गरीब मराठ्यांसाठी न्यायाची भूमिका देण्यासाठी लढा उभा करतो. उद्या काय झालं कोण म्हणजे किती कोण जबाबदार असणार आहे. माझं मन काल बेचैन झालं होतं, मी उद्या काय गडबड झाली तर संभाजीच्या तुम्ही पोहोचलंच नाही तिथं. नाही मला काही कल्पना नाही, मी काही सरकारमधला माणूस नाही, म्हणून मला काही कल्पना नाही. नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे, एवढंच माझ्या कानावर कोणीतरी गाठलं. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची अद्याप भूमिका काही स्पष्ट झालेली दिसत नाही, कसं ते सार्वजनिकरित्या जाहीर नाही. म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे, आणि ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे, ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर ही चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सगळ्यांनी मिळून मनोज जरांगे पाटलांचा कोणी गेम करू नये, कोणी फसू नये, पण त्याला एकच मार्ग आहे, तुम्ही बोलवा. तुम्हाला आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही ना, तुमचं आणि काही म्हणणं ना माझं तुझं करत बसताय, घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावर यांनी सांगा, भूमिका स्पष्ट करा. मराठा समाज, ओबीसी समाज आमने सामने ठाकलेला आहे. या गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्यावर प्रतिमा होती, तो झेंडा फाटला गेला. काय म्हटलं? झेंडा फाटला गेला. शिवाजी महाराजांचा झेंडा होता मराठ्यांच्या गाडीला, तो फाटला गेला. दोन्ही समाजाच्या घोडातानीमध्ये तो फाटला गेला. काय माझी सगळ्यांना सूचना आहे की जे मला माहित नव्हतं, म्हणजे तुम्ही बोलून दाखवलं की जो झेंडा काहीतरी फाटला गेला किंवा काढला गेला. शिवाजी महाराज हे सर्वांचे, शिवाजी महाराज हे 18 पगड जात 12 बडोतेदारांचे, आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय. पण आपला अधिकार जो असतो संविधानिक, जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1917ला खामगावमध्ये, विदर्भामध्ये मराठा परिषद होती. शाहू महाराज तिथे गेलेले, म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी, त्या नवीन पिढीला, नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खामगावमध्ये विदर्भाला गेले. मराठा शिक्षण परिषद, मराठा परिषद होती ती. हे बघा, ते आता काळाने या गोष्टी लपून राहत नाही, ते समजणारच आहे. म्हणजे आज पलीकडे बसलेत म्हणून हे मुद्दाम बसवलेत का, ह्याच्यावर चर्चा होणारच आहे. पण मी काय म्हटलं, संविधानिक पद्धतीने परत एकदा सांगतो,
परत तेच सारखे उत्तर. संविधान पद्धतीने सगळ्यांना आपला अधिकार असतो आपलं मागणं मांडण्यासाठी, पण कोणी करू नये, हे करायचंच नाही, हे बरोबर नाही. तुम्हाला तुमचे अधिकार मागा ना, शेवटी सरकार न्यायालय ठरवल काय भूमिका बरोबर आहे. आणि एका गावात 2 आंदोलन करणं हे काय मला नाही पटलेलं. हे आपले संस्कार नाही आहे. त्याच्यामुळं आंदोलन करणं सगळ्यांना अधिकार आहे, पण अशा पद्धतीने ठीक आहे. नाही बाबा, मी स्पष्ट सांगितलंय की जर काय मुद्दा रास्त असला असता त्यांनी संविधान पद्धतीने त्यांनी म्हटलं असतं की आमच्या ह्या मागण्या आहेत, मग मी गेलो असतो ना. पण तुम्ही काय म्हणता, ह्या समाजातल्या लोकांनी आंदोलन करायचंच नाही, त्यांचा अधिकारच नाहीये, आणि ज्या गावात बसले तिथं बाजूला पलीकडे उभा करायचं, हे ईर्ष्या निर्माण करताना बरोबर आहे. सगळ्यांना अधिकार आहे. आपल्या मागण्या आपल्या संविधान पद्धतीने मागणं हे काही चुकीचं नाही आहे. पण हेनी केलं, मनोज जरांगे पाटलांनी केलं म्हणून पलीकडे करायचं आणि मग शिवाय द्यायचं तिकडनं, हे नाही बरोबर. तुम्ही करा दुसरीकडे करा ना, तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही. पण चुकीच्या गोष्टीला मी बरोबर करणं हे बरोबर आहे का? अजिबात नाही. मी शिवशाहूंचा वंशज या नात्याने सगळ्यांना न्याय देणार, पण चुकीचंच काही ते करायचं त्याला मी जाऊन हे कसं करायचं म्हणजे सपोर्ट करायचा, हे बरोबर नाही. माझ्यासाठी सगळे सारखे आहेत, आणि मराठ्यांसाठी जर एका समाजावर जर एकाचा प्रेम असेल तर काही चुकीचं नाही. आणि म्हणून मी मनोज जरांगे, आता बस झाला तर मनोज जरांगे पाटलांना परत एकदा सांगू इच्छितो प्रेसच्या माध्यमातून, त्यांची काळजी घ्या सगळ्यांनी. वेळ प्रसंगी मला तुम्ही त्यांचे सगळे संघटित आहेत आणि सहकारी आहेत. तुम्ही मला सांगायचं की राजा मनोज ऐकत नाही, तुम्ही या कुठं असं तिथं, मी तिथनं स्वतः चार्टर प्लेन घेऊन हेलिकॉप्टर मी स्वतः तिथं येईन. त्यांना त्यावेळी मग तिथं जबरदस्ती काय करायची मी करेन स्वतः छत्रपतींच्या या नात्याने. या छत्रपतींच्या कुठेतरी वेटो वापरायचा असतो, तो वेटो मी वापरेन. पण ते तुम्ही मला सांगा, जिथं असेल तिथं मी तिथं येईल. ठीक आहे. आणि म्हणून मनोज जरांगेंच्यावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्या, धीर द्या, आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी माझं त्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मनोजनी सुद्धा ज्या पद्धतीने मला सांगितलं 2-3 शब्द त्या पद्धतीने काळजी घ्यावी. त्यांनी नाही